नमस्कार, मी श्रुती राहुल 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमाची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सरकारी कार्यक्रम झाला, पण यावेळी कार्यक्रम पत्रिकेत नाव असतानाही उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार दोघांची भाषणं झालीच नाहीत। त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। पाहूया। आधी रायगड, आता चैत्यभूमी, भाषणांवरून विसंवाद। शिंदे आणि अजित पवारांचा भाषणातून पत्ता कट। नाराजीतून ठाण्यात शिंदेंकडून पत्रकार परिषद। जे रायगडावर दिसलं त्याच पद्धतीचा विसंवाद दादरच्या चैत्यभूमीवर दिसला। कारण भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाषणाची संधीच मिळाली नाही। सर्वात आधी या कार्यक्रम पत्रिकेवर एक नजर टाकूया। यावर स्पष्ट दिसतंय की सकाळी 10:10 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण, त्यानंतर 10:15 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण, म्हणजे दोघांनाही भाषणासाठी 5-5 मिनिटांचा वेळ दिलेला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं। त्यानंतर मंचावर येताच कार्यक्रमस्थळी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची भाषणासाठी घोषणा झाली। यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करते की आपले विचार इथे मांडावेत। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब। म्हणजेच फडणवीसांच्या आधी कार्यक्रम पत्रिकेनुसार शिंदे आणि अजित पवारांची भाषणं कट करण्यात आली। मुख्यमंत्र्यांचं भाषण होताच फडणवीसांनी अजितदादांकडे आधी बघितलं, त्यानंतर दादांनी हाताने इशारा करत भाषणासाठी जा असं सूचित केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 10 मिनिटं भाषण केलं। मुख्यमंत्र्यांनंतर राज्यपालांच्या नावाची भाषणासाठी घोषणा झाली। Now I request Honorable Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan sir share his thoughts with all of us. सन्माननीय राज्यपाल महोदयांना मी विनंती करते की आपण आपले विचार मनोगत आमच्यापर्यंत आज व्यक्त करावे। आता प्रश्न हा आहे की कार्यक्रम पत्रिकेत जर शिंदे आणि अजित पवार यांच्या भाषणाचा उल्लेख होता, तर मग या दोघांची भाषणं का झाली नाही? सूत्रांच्या माहितीनुसार भाषणातून नाव कट झाल्यानं एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली। तेव्हा आपल्याला भाषण नसल्याची कल्पना देण्यात आली नव्हती का, असं अधिकाऱ्यानं शिंदेंनाच विचारलं। पण वास्तव असं आहे की शिंदे अजित पवारांचं नाव असलेली कार्यक्रम पत्रिका रात्रीच बदलण्यात आली होती। आता कोणत्या अधिकाऱ्यानं कार्यक्रम पत्रिका बदलली याची शिंदेंकडून चौकशी झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। चैत्यभूमीवरचा कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे थेट ठाण्याला गेले। ठाण्यातील कोटनाका परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि नंतर घरी पत्रकार परिषद घेतली। पत्रकारांनी शिंदेंचं चैत्यभूमीवरील भाषण का कट झालं यावरून प्रश्न केला। त्यावर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा बाबासाहेबांना अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं, अशी प्रतिक्रिया दिली। चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी, आम्ही सगळे गेलो। आता इथं तुमच्या समोर झाली, इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते। त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे। भाषणात जे काही बोलायचं होतं ते एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेतून बोलले। भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता। मर गए होते यूं ही जुल्म सहकर, मर गए होते यूं ही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला
मिलाना होता. भाषणावरून सुरू झालेल्या विसंवादावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत की काय अशी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. 2 दिवसांआधी रायगडवरही असंच काहीसं घडलं. भाषणासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्याच नावाची घोषणा झाली. त्यावेळी अमित शहा आणि फडणवीसांनी शिंदेंचं नाव भाषणासाठी सूचित केलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंचं भाषण झालं. आता चैत्यभूमीवर तर भाषणच झालेलं नाही. तसंच आदल्या दिवशीच कार्यक्रम पत्रिकेतून भाषणाच्या यादीतून पत्ता कट झाला. याचीही कल्पना त्यांना नव्हती. केवळ सत्तेसाठी एकत्रित आलेली या तिन्ही प्रवृत्ती आहेत आणि या 3 प्रवृत्ती ही शक्तीसाठी आसुसलेली असल्यामुळे, सत्तेसाठी आसुसलेली असल्यामुळे हा धुसफूस जी आहे ही नित्याचं आता एक कारण होऊन बसलेलं आहे. आणि या गँग ऑफ ट्रिकल इंजिन सरकारकडून या धुसफुसीशिवाय दुसरं आपल्याला काही बघायला मिळणार नाही. एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात, तिथे भांडायला लागतं. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले आहेत. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत, खळखळ आहे त्याचा अर्थ ते आपली खळखळ व्यक्त करतात. भाषणावरून किंवा कार्यक्रम पत्रिकेवरून काय घडलं याची माहिती कदाचित मुख्यमंत्र्यांनाही नसावी. कारण भाषणासाठी नावाची घोषणा होताच फडणवीसांनी अजित पवारांकडे आधी पाहिलं, पण दादांनी त्यांना हातानं इशारा करत भाषणासाठी डायसकडे जाण्याची विनंती केली. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान अधिकार दिला, प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली आणि प्रत्येकाची स्वप्न ही पूर्ण होऊ शकतील अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं. आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे. कारण भारताच्या विकासाच्या वाटचालीमध्ये, विकसित भारत घडवण्यामध्ये जर कोणाचा मोलाचा वाटा असणार आहे तर तो या भारताच्या संविधानाचा असणार आहे, असे आपले बाबासाहेब या ठिकाणी होते. चैत्यभूमीवर झालेल्या प्रकाराची माहिती मात्र एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. आता कार्यक्रम पत्रिका नेमकी का बदलली आणि भाषण का कट झालं यावरून शिंदेंकडून माहिती घेण्यात आल्याचं कळतंय. निवृत्ती बाबरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.